Hi friends, I am your friend Mr. Ishwar Yadav and you are watching YouTube channel with Yadav Coaching Classes. Now, today we are going to discuss about the simple past tense and here I have given more example of simple past tense. While speaking in English, it is a very useful for beginner of English learner and 8, 9, 10th classes also useful this video. Now look at the sentences structure of simple past tense. Now look at the board. The first sentence here is given. He finished his homework early in the evening. Now look at the sentence. Here is a given sentence in structure of simple past tense. I identified the tense of this sentence because of the structure of this sentence. Subject, he is here given subject. ही हा वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. ही हा वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. सब्जेक्ट आहे. त्यानंतर फिनिश्ड V2 आहे. वर्ब सेकंड फॉर्म सब्जेक्ट प्लस V2 वर्ब सेकंड फॉर्म प्लस his homework. His homework ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स वाक्याचा कर्म. वाक्याचा कर्ता ही दिलेला आहे. त्यानंतर वर्ब सेकंड फॉर्म क्रियापदाचं दुसरं रूप. हिज होमवर्क ऑब्जेक्ट वाक्याचं कर्म. त्यानंतर अर्ली ऍडवर्ब आहे. एडी वी ऍडवर्ब अँड इन द इव्हिनिंग रिमेनिंग सेंटेन्स आहे. आर एस आहे किंवा ऍडवर्बल फ्रेज आहे. शोईंग टाइम ऍडवर्बल फ्रेज ऑफ टाइम आहे. तर दिलेलं जे वाक्य आहे त्याचा अर्थ बघा. त्याने ही म्हणजे त्याने संध्याकाळी इन द इव्हिनिंग संध्याकाळी लवकर त्याचा अभ्यास किंवा गृहपाठ संपविला किंवा पूर्ण केला. त्याने संध्याकाळी त्याचा अभ्यास लवकर पूर्ण केला किंवा संपविला. हे वाक्य झालं ऍसरेटिव्ह सेंटेन्स. ह्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करताना ही डिडंट सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड हे एकमेव सहाय्यकारी क्रियापद वाक्यात नॉट लिहिण्यासाठी वापरलं जातं. ही डिडंट फिनिश. त्यानंतर V1 ची रचना क्रियापदाचं पहिलं रूप. ही डिडंट फिनिश. ही डिडंट फिनिश हिज होमवर्क ऑब्जेक्ट homework early in the evening. वाक्याचा अर्थ बघा मित्रांनो. त्याने ही म्हणजे त्याने त्याचा अभ्यास किंवा त्याने त्याचा गृहपाठ संध्याकाळी लवकर संपविला नाही किंवा त्याने
त्याचा अभ्यास किंवा गृहपाठ संध्याकाळी लवकर पूर्ण केला नाही किंवा संपविला नाही. हे वाक्य झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. त्याने त्याचा अभ्यास संध्याकाळी लवकर संपविला नाही. निगेटिव्ह सेंटेन्स. देन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. Did write the did helping verb at the beginning of the sentence. Did he finish? एकदा की वाक्यामध्ये did हे सहाय्यकारी क्रियापद वापरल्यानंतर मूळ क्रियापदाला ईडी प्रत्यय लावू शकत नाही किंवा आपण त्याचं मूळ क्रियापदाचं रूपांतर V2 मध्ये ठेवू शकत नाही. त्याचं रूपांतर आपल्याला V1 मध्येच करावं लागतं. Did he finish his homework? Early in the evening? Put the question mark at the last of the sentence. त्याने त्याचा अभ्यास संध्याकाळी लवकर संपवला का? त्याने त्याचा अभ्यास संध्याकाळी लवकर संपवला का? हे झालं येस नो टाइप सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येस किंवा नो मध्ये देता येतं, म्हणून या प्रश्नाला येस नो टाइप सेंटेन्स असंही म्हणतात. तसं डिड ही फिनिश हिज होमवर्क अर्ली इन द इव्हिनिंग? नो, ही डिडंट. नाही, त्याने त्याचा अभ्यास सकाळी लवकर पूर्ण केला नाही किंवा संपवला नाही, संध्याकाळी लवकर संपवला नाही. यस, ही फिनिश्ड. हो, त्याने त्याचा अभ्यास संध्याकाळी लवकर पूर्ण केला. या प्रश्नाचं उत्तर आपण यस किंवा नो मध्ये देऊ शकतो. त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. डिड ही नॉट फिनिश? डिड वाक्यामध्ये वापरल्यानंतर मूळ क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला वापरायचं आहे वाक्यामध्ये. डिड ही नॉट फिनिश हिज होमवर्क अर्ली इन द इव्हिनिंग? Put the question mark at the last of the sentence. त्याने त्याचा गृहपाठ किंवा अभ्यास संध्याकाळी लवकर संपविला नाही का? हे वाक्य झालं इंट्रॉगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर मित्रांनो आपल्याला WH टाइप सेंटेन्स बनवायचा आहे. WH टाइप सेंटेन्स बनवत असताना वाक्याची जी सुरुवात आहे ती WH वर्डने करायची असते. बघा WH टाइप सेंटेन्स. WH वर्ड घेतला मी वाय. वाय नंतर दिलेल्या वाक्यातील जे हेल्पिंग वर्ब आहे डीड सिंपल पास्ट टेन्स मध्ये ते आपल्याला वापरायचं आहे. वाय डीड ही, त्यानंतर सब्जेक्ट आणि V1 फिनिश. वाय डीड ही फिनिश हिज होमवर्क अर्ली
in the evening. क्वेश्चन मार्क. त्याने त्याचा अभ्यास संध्याकाळी लवकर का संपविला. त्याने त्याचा अभ्यास संध्याकाळी लवकर का संपविला. Here is asking reason. त्याने त्याचा गृहपाठ संध्याकाळी लवकर का संपविला. हे वाक्य झालं WH type sentence. Then look at the exclamatory sentence number 6. Wow! Wow! Put the exclamation mark at the last of the word. Exclamation word. Wow! He finished his homework early in the evening. Full stop. Wow! He finished his homework early in the evening. छान. त्याने त्याचा अभ्यास किंवा त्याने त्याचा गृहपाठ संध्याकाळी लवकर संपविला. These are the sentences types of simple past tense. You can make a lot of sentence in this structure, and it is useful for speaking for every learner and beginner of English grammar. If you like my videos, please don't forget to subscribe and share